तुम्ही आधीच इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करत आहात किंवा पुढे करणार आहात, मग हा मुद्दा नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण इंडेक्स फंडबद्दल आपल्याला जे सांगितलं जाते, जसं ते विकलं जाते, त्यामागचे पूर्ण सत्य थोडं वेगळं आहे. आणि एकदा ते समजलं, तर तुमच्या गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. सुरुवातीपासून समजून घेऊ. म्युच्युअल फंडचा मूळ उद्देश काय होता? साधा सामान्य गुंतवणूकदार स्टॉक निवडायचं काम तज्ञाकडे सोपवतो. म्हणजे आपण वेळ वाचवू शकतो, कमी खर्चात उत्तम कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतो आणि शेवटी महागाईपेक्षा जास्त परतावा मिळवू शकतो. म्हणजेच म्युच्युअल फंडचे मुख्य दोन उद्देश होते. पहिलं स्टॉक पिकिंग तज्ञाकडे देणं आणि दुसरं वेळ आणि खर्च वाचवणं. आता इंडेक्स फंडकडे येऊ. इंडेक्स फंड हे म्युच्युअल फंडचाच एक प्रकार आहे, पण ते या दोन उद्दिष्टांपैकी नेमकं काय पूर्ण करतात? पहिलं म्हणजे खर्च. हो, यात इंडेक्स फंड खूप चांगलं काम करते आणि त्यांची फीस खूप कमी असते. म्हणजे दुसरं उद्दिष्ट ते पूर्ण करतात. पण पहिले उद्दिष्ट म्हणजे तज्ञाकडून चांगले स्टॉक निवडले जाणं, हे खरंच होते का? इथेच खरी गोष्ट सुरू होते. भारतामध्ये उदाहरण म्हणून आपण निफ्टी 50 घेऊ. या इंडेक्समध्ये कोणत्या कंपन्या येतात? ज्या कंपन्यांची फ्री फ्लोट मार्केट कॅप सर्वात जास्त आहे. म्हणजे साधारणपणे भारतातील सर्वात मोठ्या 50 लिस्टेड कंपन्या येतात. पण लक्षात ठेवा, मोठ्या म्हणजे सर्वात चांगल्या कंपन्या असं नसतं. यात अजून एक ट्विस्ट आहे. ज्या कंपनीची मार्केट कॅप जास्त असते, तिच्या इंडेक्समध्ये वेटेज जास्त असते. म्हणजे ज्या स्टॉकची किंमत जास्त वाढलेली आहे, त्यांच्या वजन इंडेक्समध्ये जास्त आहे. याचा अर्थ असा असू शकतो की इंडेक्स म्हणजे सर्वात चांगल्या कंपन्यांचा संग्रह नसून सर्वात मोठ्या आणि कधी कधी सर्वात महाग कंपन्यांचा संग्रह असू शकतो. आता इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. जेव्हा एखादा स्टॉक महाग होतो, त्याची मार्केट कॅप वाढते आणि त्यामुळे त्याच्या इंडेक्स मधलं वजन वाढतं. इंडेक्स फंड काय करतात? ते फक्त इंडेक्सची नक्कल करतात आणि ब्लाइंडली कॉपी करतात. म्हणजे जर एखादा स्टॉक आधीच महाग झाला आहे आणि त्याचं वजन वाढलं आहे, तर इंडेक्स फंडला तो अजून जास्त प्रमाणात खरेदी करावा लागतो. परिणाम, जो स्टॉक आधीच महाग होता तो अजून महाग होतो. कुणालाही कदाचित माहिती असेल की स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे, बबल तयार झालाय, पण इंडेक्स फंडकडे पर्याय नसतो. त्यांना रूल्स पाळावे लागतात. ते विचार करत नाही, ते फक्त कॉपी करतात. आता तुम्ही विचाराल, जर हे इतकं सामान्य असेल तर मग इंडेक्स फंडची इतकी शिफारिश का केली जाते? उत्तर थोडं व्यावहारिक आहे. लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये म्हणजे मोठ्या कंपन्यांमध्ये पर्याय मर्यादित असतात. नियमानुसार लार्ज कॅप फंड्सना त्यांच्या बहुतेक पैसा टॉप 100 कंपन्यांमध्ये गुंतवावा लागतो. म्हणजेच फंड मॅनेजरकडे खूप क्रिएटिव्हिटी नाही. तो फार काही वेगळं करू शकत नाही. मग प्रश्न येतो, जर तो काही वेगळं करू शकत नाही, तर आपण त्याला जास्त फीस का द्यावी? त्यापेक्षा कमी फी असलेला इंडेक्स फंड घेणं अधिक लॉजिकल वाटतं. म्हणून लार्ज कॅप मध्ये इंडेक्स फंड कधी कधी योग्य ठरतात. ही एक प्रकारची मजबुरी आहे. पण बाकी कॅटेगरीमध्ये जसे मिड कॅप, स्मॉल कॅप आणि फ्लेक्सी कॅप मध्ये इथे परिस्थिती थोडी वेगळी आहे. इथे चांगले फंड्स मॅनेजर अजूनही अल्फा जनरेट करू शकतात. म्हणजेच इंडेक्स पेक्षा जास्त परतावा मिळू शकतात. कारण इथे माहितीमध्ये असमानता आहे, संधी आहे आणि योग्य निवड केल्यास जास्त फायदा सुद्धा होऊ शकतो. आणखी एक महत्वाचा मुद्दा, निफ्टी 50 मध्ये कंपन्या कायमस्वरूपी नसतात. कंपन्या बाहेर पडतात, काही नवीन पण येतात. कल्पना करा, एक कंपनी 51व्या क्रमांकावर होती, थोडी वाढ झाली आणि ती 50व्या क्रमांकावर आली. आता ती इंडेक्स मध्ये आली आहे. आता काय होईल? सर्व इंडेक्स फंड ती कंपनी खरेदी करायला लागतील. यामुळे त्या स्टॉक मध्ये अचानक मोठी मागणी निर्माण होईल आणि किंमत वाढेल. पण ही वाढ कंपनीच्या व्यवसायामुळे नाही, तर फंड फ्लो मुळे झाली आहे. हा एक कृत्रिम मोमेंटम आहे. आता एक छोटं उदाहरण पाहूया. एक कंपनी आहे जी वर्षाला ₹100 कमवते. तिचा एकच शेअर आहे, म्हणजे EPS = 100 होते. तुम्ही तो शेअर 500 ला विकत घेतला, म्हणजे PE झाला त्याच्या 5, म्हणजेच खूप स्वस्त. पण जर त्याच शेअरची किंमत वाढून 5,000 झाली आणि कमाई 100च राहिली, तर PE 50 होईल. म्हणजे जो शेअर आधी स्वस्त होता तो आता खूप महाग झाला. इथेच व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची संकल्पना येते, जिथे तुम्ही किंमत आणि मूल्य यांचा विचार करता. पण इंडेक्स फंड हे करत नाही. ते किंमत वाढली म्हणून खरेदी करतात आणि किंमत घसरली म्हणून विकतात. म्हणजे बाय लो सेल हायच्या उलट ते अनेकदा बाय हाय आणि सेल लो करतात. हे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, त्याचा उपाय काय आहे? तुमच्या डोक्यात कदाचित गोंधळ सुरू झाला असेल की मग पोर्टफोलिओ कसं बनवायचं. तर बघा, सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. इंडेक्स फंड पूर्णपणे वाईट नाहीये. प्रॉब्लेम आहे ओव्हर रिलायन्सचा, म्हणजे त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्याचा. एक बॅलन्स पोर्टफोलिओ मध्ये जर थोडा हिस्सा लार्ज कॅप इंडेक्स फंडचा असेल, तर त्यात काहीच गैर नाही. विशेषतः जर तुमचं वय 50 पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला जास्त रिस्क घ्यायचा नसेल, तर इंडेक्स फंड ठीक पर्याय असू शकतात. पण तुम्ही जर 20s, 30s किंवा अर्ली 40s मध्ये असाल आणि 100% इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करत असाल, तर वैयक्तिकरित्या मी त्याच्याशी सहमत नाही. कारण या वयात तुम्हाला ग्रोथची संधी असते आणि ती फक्त इंडेक्स फंड मुळे पूर्णपणे मिळेल असं नाही. नक्की तुमच्यासाठी योग्य काय आहे हे तुमच्या परिस्थितीनुसार ठरतं. म्हणून अंतिम निर्णय घेण्याआधी फायनान्शियल ऍडवायझरशी सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. पण एक साधा थंब रूल म्हणून एक बॅलन्स पोर्टफोलिओ कसा असू शकतो ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सर्वात आधी गोल्ड. तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये थोडा हिस्सा सोन्याचा असणं फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही ते ETFच्या माध्यमातून घेऊ शकता किंवा फिजिकल गोल्ड ही घेऊ शकता. पण ETF जास्त सोयीच्या आणि ट्रान्सपेरंट ठरतं. गोल्डचं काम म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओला एका प्रकारे हेज देणं, विशेषतः जेव्हा इक्विटी मार्केट किंवा एखाद्या देशाची इकॉनॉमी खराब परफॉर्म करते. डिस्क्लेमर, हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती गुंतवणूक सल्ला समजू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरची सल्ला घ्या. दुसरं आहे लार्ज कॅप इंडेक्स फंड, ज्यात तुम्ही काही हिस्सा ठेवू शकता. हे तुम्हाला स्टेबिलिटी आणि डायव्हर्सिफिकेशन देतं. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे, आपण अनेकदा विसरतो, ती म्हणजे ऍक्टिव्ह
इन्व्हेस्टिंग इन द ब्रॉडर मार्केट. म्हणजे जर मला व्हॅल्यू स्मॉल कॅप मध्ये दिसते तर तिथे मी गुंतवणूक करू शकतो. मिड कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप जिथे संधी आहे तिथे जाण्याची मोकळीक असायला हवी. आपण अनेकदा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग विसरतो, जे खूप महत्वाचे आहे. पण इथे सगळं काही परफेक्ट नाही आहे. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे दोन मोठे डाऊन साइड आहेत. पहिलं म्हणजे पेशन्स, म्हणजे सहनशीलता. व्हॅल्यू स्टॉक म्हणजे असे स्टॉक जे सध्या मार्केटच्या फेवर मध्ये नसतात. कधी त्यांना इग्नोर केलं जातं, कधी त्यांना नापसंत केलं जातं. म्हणून जर तुम्ही अशा स्टॉक मध्ये गुंतवणूक केली तर 1, 2, 3 कदाचित 4 वर्षही काहीच रिटर्न दिसणार नाही. किंमत हलणार सुद्धा नाही, कारण मार्केटच्या परसेप्शन बदलायला वेळ लागतो. म्हणूनच जर तुम्ही लवकर रिटर्न शोधत असाल तर ही स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी योग्य नाही. दुसरा आहे व्हॅल्यू ट्रॅप. काही स्टॉक वरून स्वस्त दिसतात पण आतून कमकुवत असतात. म्हणजे बिझनेस खराब असतो. हे अगदी मार्केट मधल्या सेल सारखं आहे. तुम्हाला वाटतं की तुम्ही 1000चा शर्ट 700 ला घेतला, पण घरी आल्यावर कळतं की तो फाटलेला आहे किंवा त्याच्यावर डाग आहे. तसंच काही स्टॉक स्वस्त दिसतात पण ते खरंच ट्रॅप असतात. तरीही योग्य प्रकारे केलं तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग खूप चांगले रिटर्न देऊ शकते. इतिहासात हे सिद्ध झालंय. आता प्रश्न हे आहे की हे सगळं प्रॅक्टिकली कसं करायचं. याचे दोन मार्ग आहे आणि दोनही योग्य आहे. पहिला मार्ग पॅसिव्ह स्टाईल मध्ये आहे. म्हणजे जर तुम्हाला स्वतःच्या खूप इन्व्हॉल्वमेंट नको तर तुम्ही एखादा चांगला व्हॅल्यू फोकस फ्लेक्सी कॅप फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. अशा फंड मध्ये फंड मॅनेजर तुमच्यासाठी स्टॉक निवडतो. दुसरा मार्ग आहे थोडं ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट. जर तुम्हाला मार्केट समजून घ्यायचं असेल, अपडेट्स मिळत राहावे आणि कोणता स्टॉक का घेतला जातो हे कळावे, तर तुम्ही ट्रस्टेड रिसर्च बेस्ड रेकमेंडेशन फॉलो करू शकता. याचा फायदा म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओ इतर गुंतवणूकदारांच्या वर्तनावर कमी अवलंबून असतो. म्युच्युअल फंड मध्ये काय होतं, जेव्हा जास्त लोक पैसे काढतात तेव्हा फंड्सला स्टॉक विकावे लागतात. इव्हेंच्युअली टायमिंग चुकीचं असेल तरी. आणि जेव्हा जास्त इन्फ्लो येतो तेव्हा महागात खरेदी करावं लागतं. म्हणजेच क्राऊड बिहेवियरचा प्रभाव पडतो. पण जर तुम्ही डायरेक्ट किंवा रिसर्च बेस्ड अप्रोच घेतली तर तुम्ही त्या क्राऊड पासून काही प्रमाणात दूर राहू शकता. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करत असाल तर तुमचा होरिझॉन लांब असायला हवा. किमान 5 वर्षांचा केला तरच हा अप्रोच योग्य ठरतो. शेवटी कुठलीही गोष्ट ब्लॅक किंवा व्हाईट नसते. इतर फंड्स वाईट नाही आहे आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग परफेक्ट नाही आहे. महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह समजून घेणं आणि त्यावर आधारित इन्फॉर्मेट डिसिजन घेणं हे तुमच्या हातात असते. हाईप पाहून गुंतवणूक करू नका, समजून घेऊन करा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राइब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.